महत्त्वाची बातमी। पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, आता पश्चिम महाराष्ट्र भाजपचा बालेकिल्ला आहे। मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य आहे। पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, आता नाही। पश्चिम महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे। सोलापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, आपण पुणे जिल्हा असेल, आपण पाहतो की आता ह्या भारतीय जनता पक्षाचा गड झालेला आपल्याला सगळ्यांना दिसतोय। तर विद्यार्थ्यांना दरमहा 2000 रुपये देण्याचा विचार, कमवा आणि शिका योजनेच्या माध्यमातून पैसे द्यावेत, असं मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य आहे। यातलं वनथर्ड महाविद्यालयाने सीएसआरच्या माध्यमातून, वनथर्ड विद्यापीठाने सीएसआरच्या माध्यमातून आणि वनथर्ड सरकारने आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं। तो साधारणतः दर वर्षाला 300 कोटी रुपये इतक्या स्मॉल अमाऊंटमध्ये सगळ्यांचा सहभाग असणारी 5 लाख तरुणांना दरमहा 2000 वर्षाला 10 महिन्याचे 20,000 देणारी ही योजना व्यवहारात येईल, असा प्रस्ताव मी सध्या सगळ्यांपुढे मांडतो। जो माझा नवीन प्रस्ताव नाही, ऑलरेडी 50,000 पेक्षा कमी नाही इतक्या संख्येने कमवा आणि शिकामध्ये कोणाला 1800, कोणाला 1500, कोणाला 1200, कोणाला 3000 असे मिळतातच आहेत आणि त्या मिळण्यातून हजारो विद्यार्थी ऑलरेडी शिक्षण अतिशय सुलभतेने घेतात। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। जेनझींपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारचा नवा उपक्रम आहे। केंद्रीय मंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी थेट संवादाचा निर्णय आहे। स्वागतार्ह मंत्री स्वतः विद्यार्थ्यांपर्यंत जाणं ही सकारात्मक लोकशाही आहे। शिवसेना प्रवक्ते अरुण सावंतांचं हे वक्तव्य आहे। हा जो काही मोदी सरकारने निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं शिवसेना पक्षातर्फे मी स्वागत करतो, कारण एक अतिशय सकारात्मक पाऊल मोदीजींच्या सरकारने उचललेलं आहे। त्यामुळे जेनजी म्हणजे तरुण वर्गाशी संवाद साधून मंत्री विद्यापीठात जाणारे विद्यार्थ्यांना आपल्या इथे बोलवण्याऐवजी याचा नक्कीच भविष्यामध्ये फायदा होईल आणि विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहेत, तरुणांच्या ज्या काही समस्या, मागण्या आहेत, याच्यावरती सकारात्मक असे उपाय सुद्धा केले जातील। याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि तरुण वर्गाला सुद्धा जेव्हापासून ही गोष्ट कळली, आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल आदर वाटू लागलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।